आपण यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो. प्रत्येकजण आपापल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणतो किंवा व्ह्यूज पडावं वाटतं, वॉच टाईम वाढावं म्हणतो, असं प्रत्येकाला वाटतं. पण आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. यूट्यूबला अनेक माहिती घेऊनच आपण पुढे पुढे जात असतो. माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे थोडासा अडखळतो किंवा बोलण्यात, उच्चार करण्यात असा डोक्यामध्ये लवकर येत नाही, तरी क्षमस्व. मनापासून स्वामीचरणी प्रार्थना करतो, सांभाळून घ्या. मला स्वामी नावाचा छंद असा जपण्याचा छंद लागला कसा, तर पहिल्या वेळेस अक्कलकोटला जायचा योगायोग आला. म्हणजे आम्ही उस्मानाबादला गेलतो एकदा पाहुण्यांच्याकडे. उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं नवीन धाराशिव आपलं, त्यावेळेस उस्मानाबाद नाव होतं. धाराशिवमधल्या पाहुण्यांच्याकडे गेलो. तिथून तुळजापूर केलं. तुळजापूरपासनं पाहुणे म्हणले पुढे जाऊया आपण अक्कलकोटला. मी आजपर्यंत आगायत कधी गेलो नव्हतो तिथे. मग तिथनं पुढं जायचं म्हणलं तर ठीक आहे म्हणायचं. पहिलं अक्कलकोट म्हणलं की अक्कलच डोक्यात यायची, असं वाटायचं. काय अक्कलकोट वेगळं नाव, अक्कलकोट असं वेगळं नाव, असं वाटायचं. म्हणजे कधीच जाणं येणं झालं नाही. स्वामी आहेत तिथं असं साक्षात्कार होणारच होता. त्यामुळं तर पाहुण्यांनी आम्हाला तिकडे नेण्याचा छंद जोपासला होता. मग त्यावेळेस मग आम्ही तुळजापूर केलं. तिथून दर्शन घेऊन मग अक्कलकोटला पुढे गेलो. ज्यावेळेस स्वामींना भेटलो त्यावेळेस खरं सांगायचं की पहिल्यांदाच मला असं वाटलं की वेगळ्या ठिकाणी अनेक, म्हणजे मला ते सांगता येणं, उच्चारता येणार मला काय सांगायचं ते, की स्वामींना भेटण्यासाठी असा योग यायला लागतो की कोणीतरी मला त्या रूपाने तिथपर्यंत पोचवलं. आमच्या कुटुंबाला, मला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. मी ते मुलाचं कसा मुलगा झाला, काय झालं त्याच्या स्टोरी पुढे माझ्या काही व्हिडिओ मी टाकणारच आहेत किंवा तुम्हाला बोलणारच आहेत. स्वामी कृपेने सगळं माझं व्यवस्थित चाललेलं आहे. मानसिक संतुलन फक्त ढळू द्यायचं नसतं. स्वामी देतात, पण भरपूर देतात. हे अनुभव, माझी अनुभूती मी देणार आहे व्हिडिओमधनं, प्रत्येक व्हिडिओला देणार आहेत. पण मी खास करून तेजूताई शिंदे यांचं आभार मानेल. त्यांचा व्हिडिओ बघूनच मी ह्याला प्रोत्साहित झालो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तर स्वामींचा जर ध्यास आपण घेतला तर ते काम नक्कीच होतं, हे आजपर्यंत मी अनुभवलं आहे. आणि त्याच ह्याच्यातनं मी यूट्यूबवरती आज हे काम चालू केलेलं आहे, त्यांचं प्रेरणा घेऊनच. तेजूताईंनी माझ्या डोक्यात इतका प्रकाश पाडला त्यांचे व्हिडिओ बघून. मी 2-3च व्हिडिओ बघितले, पूर्ण बघितलेले नाहीत अजून. आता बघत राहणार. बोलण्याचं आपल्याला प्रमाण वाढत जाणार किंवा काही थोडंफार हे असणार आहेत, तर असू द्या. मग मुद्दा असा सांगायचा म्हणलं की आपला वॉच टाईम वाढवायचा आहे, तर माझ्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हीच विनंती. माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी पुढे न्या चॅनेलला, कारण माझा एक व्यवसाय आहे. स्वामी कृपेने व्यवस्थित चालला आहे फॅब्रिकेशन वर्कशॉप, आणि त्यात माझे कुंभार कामं पण चालू असतात. सगळे गणपतीचे आले की गणपती असतात किंवा आपले मूर्त्या असतात सगळीकडे, दुर्गामाता असतात, किल्ल्यावरचे सैनिक असतात, आमच्याकडे मावळे असतात बनवतात. तर त्या स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आमचं. तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा सगळ्यांनी. पुढे पुढे मी माहिती देणारच आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा, स्वामींना मी ज्यावेळेस पाहुण्यांनी मला तिथपर्यंत नेलं, स्वामींचं दर्शन घेतलं, स्वामींचा ध्यास तेव्हापासूनच लागलेला आहे. स्वामींना मागितलं काय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पहिला व्हिडिओ मी छोटासा बनवलेला आहे, कोणाकडून तरी आशावादी झालेला आहे. माझा चॅनेल चालावा, मला यूट्यूबवरती काम करण्याची आवड आहे किंवा असं माझ्या अंगातली कला दाखवण्याचं हे आहे. माझे व्हिडिओ मी कामातले सुद्धा बनवतो. मग सगळ्यांनी त्या कामातल्या व्हिडिओला पण लाईक करावे किंवा स्वामींच्या रूपाने आपण सगळे आशीर्वाद द्यावा, हीच विनंती मी करतो तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.